टॅट जशाच तशी उत्तरं या मॅच मध्ये आम्हाला पाहायला मिळतील, कारण दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत. दोन्ही संघाची दादागिरी आम्ही शहापूर तालुक्यामध्ये बघितलेली आहे. प्रत्येक मॅचसाठी 2-2 स्कोरर पहिली अशी स्पर्धा आहे आणि निश्चितच 3-3 समालोचक या ठिकाणी पाहायला मिळतील. मला वेळोवेळी सहकार्य लाभतंय सन्माननीय प्रसादजी शेळके सर, थँक्यू. चला तर सर्व क्रिकेट रसिकांना पुढे शिकला मैदानात घेऊन जाईल. दुपारचे ठीक 2:11 झाले आहेत आणि याच 2:11 चेंडू हातात असेल नितीन निमसे यांच्या. स्ट्रायकिंगवर बॅट्समन शहापूरचा टायगर मयूर दिनकर. हरिओम स्पोर्ट्स शहापूर संघामध्ये आपलं अस्तित्व आपलं स्थान या बॅट्समॅनने निश्चित केलंय. बॅटिंगचा शहनशाह बॅटिंगचा बादशाह समोर आहे मयूर दिनकर. पहिला चेंडू पडला जाईल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लेट्स प्ले मॅचला सुरुवात. कामेश हजारे लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये असतील, थँक्यू. हो 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 चेंडू पडल्यानंतर काय चेंडू हाताळलाय पहिलाच, खऱ्या अर्थानं कौतुक केलं जाईल गोलंदाज नितीन निमसेचा. अचूक टप्पा पडल्यानंतर वाटला होता चेंडू बाउन्स होईल बॅटवर येईल, परंतु चेंडू स्टंपच्या खालोखाल राहिला. निश्चितच मयूरच्या चेहऱ्यावर थोडा हास्य असेल, कारण विजय पष्टेला मयूरची बॅटिंग माहीत आहे आणि मयूर दिनकरला विजय पष्टेची विकेट किपिंग माहीत आहे. यावेळेस झेल कोणाचा सोडलाय? मयूर दिनकरचा झेल सुटला. याला म्हणतात जीवनदान, याला म्हणतात नशीब, याला म्हणतात लक. निश्चितच हा परिणाम भोगावा लागेल आपल्याला. आपण झेल सोडलाय मयूर दिनकरचा. थोडा कठीण झेल होता, प्रयत्न केले रोहन खाडे यांनी, परंतु प्रयत्न थोडी कमी पडले आणि याच कमी पडलेल्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून की काय मयूर दिनकर आज आपल्या बॅटिंगचा जलवा दाखवताना 2 चेंडू निर्धाव तदनंतर मात्र आलेला हा चौकार ऑन ड्राईव्ह यावेळेस पाहायला मिळेल. निश्चितच आम्ही क्रिकेटची वाकबलेरी पुन्हा तुमच्या समोर मांडू. ज्या ज्या वेळा स्क्वेअर लेग, मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉग ऑन ह्या संपूर्ण जागा असतील त्या ऑन ड्राईव्हच्या साठी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला पाहायला मिळतील. स्ट्राईक रोटेट केली जाईल. नॉन स्ट्राईक एंडवर येईल मयूर दिनकर. आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर आपण बॅट्समन बघायला संतोष. यावेळेस क्लिअरकट करण्याचा प्रयत्न, एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, परंतु थांबावं लागेल कारण 30 यार्डमध्ये यावेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय. आपण 30 यार्डचा विचार केला तर बघायला गेलं तर 22 पावलांची ही खेळपट्टी 22 यार्ड आणि जवळपास 72 आपलं पूर्ण मैदान या ठिकाणी पाहायला मिळेल. बाजूला अर्जुन स्पोर्ट्स मोठ्या मोठ्या बिल्डिंग यावेळेस पाहायला मिळतात आम्हाला. प्राथमिक शाळा, महिला मंडळ, त्याचबरोबर कबर स्वीपरच्या बाजूला एक हिरवं गर्द झाड आहे. डे बॅकवर्ड स्क्वेअर लेग मैदानाच्या बाहेर एक सुंदर झाड पाहायला मिळते. त्या झाडाच्या सावलीमध्ये अनेक प्रेक्षक या मॅचचा आनंद घेताना आमचे गुणी प्रेक्षक आपलं सुद्धा कौतुक असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आमच्या आयुष्यातील दुःख आम्ही बाजूला सारून या मॅचमध्ये आम्हाला आनंदाचं वातावरण निर्माण व्हावं ना यासाठी मी मॅच बघण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. की हा बात आहे. इनसाइड आउटच्या माध्यमातून फटका सुंदर सजवला आहे. चेंडू निघून जाईल डीप बॅकवर्ड डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा चौकार. निश्चितच पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा पाहायला मिळतील स्कोर बोर्डवर 10 धावा. 2 चौकार तर लागले त्या षटकामध्ये, परंतु एक झेल मयूर दिनकरचा सुटलाय. सुटलेल्या झेलचा परिणाम प्रतिस्पर्धी संघानं आजपर्यंत अनुभवलेला आहे. एक ट्रॉफी आम्हाला आठवेल. आदरणीय हर्षलजी चौधरी यांच्या स्मरणार्थ, आमचा सर्वांचा लाडका मित्र आंगल्या यांच्या स्मरणार्थ एक स्पर्धा चालली होती आणि फायनलची मॅच साई स्पोर्ट्स शहापूर त्यांच्या विरोधात खेळत होता हरिओम स्पोर्ट्स शहापूर. निलेश बांगर नावाच्या वादळी विस्फोटक फलंदाजाची झेल एका क्षेत्ररक्षकानं सोडली आणि बघता बघता हरिओम स्पोर्ट्स शहापूर संघानं तो सामना गमावला होता. म्हणून मित्रांनो, आपण एक क्वालिटीचा क्रिकेट खेळत असाल तर या प्रकारचे झेल पकडणं अतिशय महत्त्वाचं असेल. पहिलं षटक संपलं. 10 धावा स्कोर बोर्डवर. सलामीची जोडी अजूनही शाबूत असेल. खूप मोठ्या अपेक्षा आणि खूप मोठ्या आशा
या क्षणापासून मयूर दिनकर कडून टायगर स्पोर्ट्स असलेली संघाला असतील. गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन येईल गोलंदाज महेश. नितीननं चांगलं षटक हाताळलंय. मेंढाटेने पॉवर प्ले आपली कामगिरी चोख बजावली, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ पहिल्या षटकामध्ये लाभली नाही. परंतु बघूया आता मैदान पूर्णपणे सजलंय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटला स्वतः सलाम शेख. लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक असेल. तदनंतर कव्हर स्वीपरला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे. पॉईंटच्या दिशेला इनफिल्डमध्ये एक क्षेत्ररक्षक. मिड ऑफला स्वतः नितीन निमसे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज महेश तयार. शॉर्ट स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आणि विजय पष्टे ही साईस्टास अल्यानी संघाची मोठी भिंत आहे. ही भिंत मजबूत आहे कारण या भिंतीमध्ये प्रॅक्टिस नावाचं मॅन्युफॅक्चर आणि बघता बघता हे मिश्रण आहे. चर्चा करण्यापूर्वी चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. ताकदीचा वापर चेंडूने केली. हवाई 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 सफर 6 धावा. मयूर दिनकर तोंडासमोर चेंडू पडला तर ही अवस्था गोलंदाजाची करतो हे सातत्याने शहापूर तालुक्याला सुद्धा माहिती आहे. षटकाराला मयूरच्या बॅटमधनं 6 धावा. एक झेल सुटलाय मयूर दिनकर याचा आणि विजय पष्टे डायरेक्शन करतोय कारण विजय पष्टेला माहिती आहे मयूर दिनकरची बॅटिंग. मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये आपला सगळ्यात जवळचा शत्रू जर कोण असेल ना तर तो आपला जवळचा मित्र. कारण आपण आपल्या आयुष्यातील सगळ्या सिक्रेट त्याला सांगितलेल्या असतात. म्हणून आपल्या मित्राशी कधी कधी आम्हाला भांडण करायला टेन्शन येतं कारण तो कधी कुठे जाऊन आपल्याविषयी काय सांगेल हे सांगता येत नाही. हेच यावेळेस घडताना दिसतंय. मयूर दिनकर हरिओम स्पोर्ट्स शहापूर संघामध्ये खेळतो. विजय पष्टे सुद्धा हरिओम शहापूर संघामध्ये खेळतो आणि आज मात्र डायरेक्शन करतोय गोलंदाजाला कोणत्या प्रकारचा चेंडू फेकला पाहिजे मयूर दिनकरला. नक्कीच यावेळेस फटका चांगला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक सलाम शेख. संधी नाही. बॅक टू बॅक दुसरा षटकार, दुसरा ब्लास्ट यावेळेस होतोय. मॅग्निफिशियन, क्या बात आहे. नसीहत नजाकत भरा स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला. मयूर दिनकरच्या बॅटमधनं आलेला ब्रँडेड क्वालिटीचा षटकार. ओव्हरपिच बॉल होता. बॅट आडवी केली. मयूर दिनकरची बॅटने यावेळेस मात्र जलवा दाखवला. बॅट बोलायला लागली. क्रिकेटची व्याख्या. मयूर दिनकरची बॅट बोलायला लागली षटकारांची भाषा आणि मयूर दिनकरची बॅट बोलते धाबांची मॅन्युफॅक्चरिंग गन मशीन. दरम्यान षटकातील पुढील चेंडू यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल. तिसऱ्या चेंडूवर बुडवलेला हा षटकार. रोहन खाडेने थोडीशी मला वाटतं चुकी केली. झेल कसून पकडण्याचा प्रयत्न केला होता परंतु पहिल्या षटकामध्ये कठीण झेल होता. थोडा सोपा नव्हता. प्रयत्न केला होता. चेंडू अतिशय वेगाने हातापर्यंत आला होता परंतु झेल सुटला आणि सुटलेल्या झेलची संधी आणि त्या संधीचं सोनं करत असताना पाहायला मिळतं बॅट्समन मयूर दिनकर. गोलंदाज महेशवर दडपण. ही दडपण, हा धाक, हा दरारा आणि आपल्या नावाचा दाखवतोय बॅट्समन मयूर दिनकर. 4 चेंडूवर 4 मोठे ब्लास्ट. 4 चेंडूवर 4 षटकार. आज मात्र या मैदानावर युवराज सिंगची आठवण करून देतो का? याच मैदानावर हर्षल गिब्सची आठवण करून देतो का मयूर दिनकर? 6 चेंडूमध्ये 6 षटकार जातील का? 4 तर लागले. 5वा चेंडू कोणत्या पद्धतीने फेकेल गोलंदाज? 5वा सुद्धा लागतोय की काय? यावेळी झेल प्रयत्न सुद्धा केला नाही. निश्चित मी तर म्हणेन 2 पावलं मागे टाकून जर प्रयत्न केला असता तर झेल यावेळेस क्लिअर करू शकला असता क्षेत्ररक्षक. मित्रांनो, दुधामध्ये तूप आहे प्रत्येकाला माहित आहे, पण ते दुधातील तूप जर आम्हाला हवं असेल तर त्याचं मंथन करावं लागेल, त्याची घुसळण करावी लागेल, तेव्हा ते तूप सापडेल. सहजासहजी सापडणार नाही. यावेळेस सुद्धा झेल घेण्याचा प्रयत्न झाला नाही. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आप प्रयास नहीं करो ये तो गलत बात है. कारण प्रयत्न करत नसाल तर मात्र ही गोष्ट चुकीची या ठिकाणी होताना दिसते. अल्यानी संघ आज मात्र
उगवलेला सूर्य मावळतीला जाताना आणि सूर्याच्या किरणांचे चटके अल्यानी संघाला या बॅट्समनच्या माध्यमातून पाहायला मिळतात. मयूर दिनकर नावाचं वादळ घोंगावलं. तब्बल 5 चेंडूमध्ये 30 धावा, तब्बल 5 चेंडूमध्ये 5 षटकार. कॉपीबुक स्टाईलने चेंडू फेकले, पुढे पडले, तोंडाच्या समोर बॅट आडवी केली, बॅटच्या तोंडामध्ये चेंडू आले आणि बघता बघता एखाद्या पाण्याची गुळणी करावी त्याच पद्धतीने बॅट फिरली गेली आणि चेंडू मात्र सगळे मैदानाच्या बाहेर पाठवण्याचा विक्रम मयूर दिनकरच्या बॅटनं आज मात्र या मॅचमध्ये केला. विजय पष्टेचं प्लॅनिंग यावेळेस योग्य दिशेने होत आहे, परंतु त्यांचे समर्थक, त्यांचे खेळाडू, मोलाचं सहकार्य या मॅचमध्ये मात्र पाहायला मिळत नाही. मयूर दिनकर विकेट्स घेणं गरजेचे असेल मयूर दिनकरची, कारण एकमेव असा खेळाडू आहे ना, तो खेळाडू जणू काही महाराष्ट्राचा आयकॉन प्लेयर्स एखाद्या टीममध्ये खेळावा त्याच पद्धतीने या मॅचमध्ये आज टायगर स्पोर्ट्स अस्लोली संघाचं नेतृत्व करताना, अफलातून बॅटिंग करताना मयूर दिनकरची विकेट घेणं ही महत्त्वाची असेल, कारण नाण्याची एक बाजू चालू आहे आणि नाण्याच्या एका बाजूला मयूर दिनकर नावाचं हे वादळ घोंगावत आहे. जशाच तसं उत्तर देणारे बॅट्समन आपल्याला अल्यानी संघामध्ये पाहायला मिळतील, परंतु धाबांचा डोंगर नाही तर मी तर म्हणेन मोठा विशाल महाकाय पर्वत उभा राहतोय. जणू काही सागराच्या लाटा आसमंताला भिडत चालल्यात. 5 चेंडूमध्ये तब्बल 30 धाबा आणि स्कोर बोर्डवर धावसंख्या फरकन वेगाने पडून गेली 40 धाबा. हो हो, मयूर दिनकरचा प्रयत्न फसला. डिफेन्स करण्याचा प्रयत्न यासाठी केला की थर्ड ओव्हरमध्ये मला स्ट्राईक राहील, परंतु प्रत्येक चेंडू, ऑल ग्लिटर इज नॉट गोल्ड, प्रत्येक चेंडू हा आपल्यासाठी नसेल, परंतु 5 चेंडूमध्ये दाखवलेला जलवा, ज्या पद्धतीनं एखादं वादळ घोंगावं आणि अख्ख्या मैदानातील कचरा उडून न्यावा त्याच पद्धतीने या ठिकाणी बॅटिंग केली मयूर दिनकरनं. तब्बल 40 धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळतील. पहिल्या षटकात 10, दुसऱ्या षटकामध्ये 5 चेंडूवर 30 धावा. टायगर स्पोर्ट्स अस्लोलीचा टायगर आज मात्र डरकाळ्या फोडताना पाहायला मिळतोय, परंतु याच डरकाळ्यांमध्ये, त्याच जबड्यामध्ये हात घालावा लागेल, कारण आम्हाला इतिहास आठवावा लागेल. अल्यानी संघाचे गोलंदाज वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात, ही मर्द मराठ्यांची जात सांगणारा सह्याद्रीचा छाबा धर्मवीर शंभूराजा आम्हाला आठवावा लागेल आणि सातत्याने यावेळेस मात्र भेदक गोलंदाजी करावी लागेल, तेव्हा कुठेतरी या मॅचमध्ये मजा येईल. अन्यथा पुढील संकटांना, पुढील स्पीड ब्रेकरना आपल्याला सामोरं जावं लागेल. 2 षटकं संपली, 40 धावा स्कोर बरोबर 20-20ची सरासरी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये 30. आत्ता मात्र नॉन स्ट्राईक एंडवर मयूर दिनकर, स्ट्रायकिंगवर आपण बॅट्समन बघत आहात संतोष समाधानी झाला असेल कारण म्हटलं जातं मित्रांनो, एका घरातील एक व्यक्तिमत्व ज्या वेळेला ते घर चांगल्या पद्धतीचं सांभाळतो ना, त्यावेळेला त्या घरातील सगळे माणसंही अनुकूल राहतात. हेच संतोषला पाहायला मिळालं. जबाबदारीचं टॉनिक मयूर प्यायला आणि त्याच जबाबदारीने बॅटिंग केली आणि आता मात्र नॉन स्ट्राईक एंडवर उभा आहे. संतोषला काय करावं लागेल? फक्त डिफेन्स खेळ करावा लागेल. हे करावं लागेल संतोषला. गुड क्रिकेट, चांगला क्रिकेट संतोषच्या माध्यमातून होत आहे, कारण मयूर दिनकरच्या बॅटमधनं धावा येत असतील ना तर आपल्याला जोखीम पत्करायची काय गरज आहे हे सांगत असताना संतोष, मी तर गमतीने नेहमी म्हणतो की आपल्याकडे जर 2 GB डेटा शिल्लक असेल तर दुसऱ्याचा हॉटस्पॉट घेण्याची काही गरज असेल हे दाखवताना संतोष. निश्चितच सगळ्या बॅटने धावा येत असतील तर बॅट आडवी करायची काय गरज हे दाखवताना संतोष. यावेळेस हा ट्रॅकर बॉल व्यवस्थित डेव्हलप करू शकले नाही, परिणामी एक सिंगल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न मयूरच्या माध्यमातून होईल, परंतु विजय पष्टे यावेळेस काय करतोय? फेकी चांगली झाली नाही, परिणामी 2 धावा आल्या. मयूर दिनकर जेवढे जास्त चेंडू खेळेल ना त्या प्रत्येक चेंडूमध्ये टायगर स्पोर्ट्स अस्लोली संघाच्या धावांची ट्रॅफिक जाम होईल या मात्र धाव फलकावर. आतापर्यंत धावा पाहायला मिळतील 43. स्कोर बोर्डवर धावसंख्येची गती खूप वाढली, याचं कारण 5 षटकार. आत्ता मात्र फटका फसलाय, झेल घेण्याचा प्रयत्न होईल का? हा यावेळेस मात्र अभिमन्यू चक्रव्यूहात अडकला, मोठा मासा गळाला लागला आणि बघता बघता मयूर दिनकर नावाच्या बादली खेळीला पूर्णविराम. विजय पष्टेने सुटकेचा निश्वास वाढला आणि आत्ता मात्र चेहऱ्यावर घामाच्या धारा पुसण्याचा विक्रम करतोय रोहन खाडे. थोडासा हसेल, कारण त्याला माहित आहे मयूर बाद झाला. मयूर जर शेवटच्या चेंडूपर्यंत राहिला असता तर जवळपास 100च्या पुढे धावसंख्या गेली असती. प्रयत्न तर चांगला केला होता झेलसाठी, झेल खूप कठीण होता. रोहन खाडे स्वतः पोलीस सेवेत कार्यरत आहेत, म्हणून की काय यावेळेस आम्हाला वाटतं की आपल्या हातून तो झेल व्हावयास हवा होता. नक्कीच 3 चेंडूचा खेळ षटकामध्ये झाला. हर्षल सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल, याचं कारण मयूर दिनकरला केलेला बाद.
आता मात्र नवीन बॅट्समन एम्पायर या मॅचमध्ये पाहायला मिळेल. कोण आहे तो? प्रशांत दिनकर, मयूर दिनकरचा छोटा भाऊ. सका स्ट्रायकिंगवर बॅट्समन आपण बघाल महेश. या मैदानावर वादळानंतरची शांतता बघायला मिळाली. आम्ही लहानपणी शक्तिमान बघायचो. गिरकी घेणारा शक्तिमान, गिरकी घेतल्यानंतर शांत झाल्यानंतर जे वातावरण पाहायला मिळायचं ना टी व्हीला ब्लॅक अँड व्हाईट, त्या पद्धतीने ही मॅच पाहायला मिळते. कारण मयूर नावाची गिरकी थांबली गेली आणि या मैदानावर शांतता पसरली. विकेट्स खूप इम्पॉर्टंट क्रुशल मुवमेंटला पडली गेली. याचं कारण आहे मयूर दिनकर पहिल्या चेंडूपासून सेट होत होता. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 5 चेंडूवर 5 षटकार हा विक्रम. मयूर दिनकरला बाद केलं. वातावरण थोडं शांत आहे. आत्ता मात्र प्रशांतला ही जबाबदारी पेलावी लागेल. दरम्यान षटकातील पुढील चेंडू राऊंड विकेटने गोलंदाजी करतो गोलंदाज हर्षल म्हणजे आनंद. एक एक नावामध्ये वेगळे पण आम्हाला पाहायला मिळतं. यावेळेस हा ट्रॅकर बॉल आडव्या बॅटने खेळला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. प्रयत्न करावा लागेल सुरेश शेल. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, शर्ट जर परिधान करायचा असेल, आपल्याला चांगला शर्ट घालायचा असेल तर शर्टचं पहिलं बटन चांगलं लागणं गरजेचं असेल. पहिलं बटन चुकलं तर एका पाठोपाठ एक पाठीमागची सर्व खालील बटणं ही चुकीची लागली जातात. मयूर दिनकर बाद झाला आणि त्याच्यानंतर मात्र येणारे बॅट्समन बाद होताना पाहायला मिळत आहेत. बॉल सांगतात का किती तुम्ही बघा ना तिकडं. किती झालं? धावसंख्येची गती थोडी थांबली. स्कोरबोर्डवर धावा पाहायला मिळतील 44 धावा, 44 रन्स. 3 षटकं संपली. पहिल्या षटकात 10, दुसऱ्या षटकात 30 आणि या षटकामध्ये पुन्हा 4च धावा. कमबॅक केलं या मॅचमध्ये आल्याने संघाने फक्त आणि फक्त 4 धावा. आता मात्र शेवटचं षटक मार्गस्थ असेल. कमबॅक केलं या मॅचला बॅलन्स ठेवण्याचं काम गोलंदाज हर्षलने मात्र केलंय. नवीन बॅट्समन आलाय वैभव दिनकर. सलाम शेख गोलंदाजी मार्कवर हजर. राईट मारांदी विकेट. यावेळेस पिच बॉल फटका चांगला आहे, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रेक्षकांनी केलेली मदत या ठिकाणी पाहायला मिळाली. षटकार तर आला. 50 धावा स्कोर बोर्डवर लागल्या. सलामच्या पहिल्या चेंडूवर वैभव दिनकरने घेतलेला मोठा समाचार. नक्कीच ही ब्रेकिंग न्यूज असेल प्रेक्षकांसाठी. 5 चेंडूवर 5 षटकार मयूर दिनकरची वाजवी खेळी. पहिल्या चेंडूवर सलामच्या चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. हा प्रकार बॉल उडवला. यावेळेस फटका चांगला आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. सलाम शेख ज्याच्याकडून अपेक्षा ती अपेक्षा यावेळेस भंग होताना, या आशेचं रूपांतर निराशेमध्ये होताना 2 चेंडूवर 2 मोठे ब्लास्ट. 56 धावा. वाटलं होतं मयूर दिनकर बाद झाल्यानंतर या धावसंख्येची गती थांबेल, परंतु वैभव दिनकर सुद्धा सांगू शकतो यस आय कॅन डू इट. हम भी किसी से कम नाही दाखवलाय दमखम. 2 चेंडूवर 2 षटकार. पिच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट्समॅन वैभवच्या खेळला परिणाम एज लागली गेली आणि यावेळेस मात्र चांगला झेल पकडला या विजय पष्टे. 56 का फक्त धावा जर बघायला गेला तर 56 धावा स्कोर बरोबर आहेत. या क्षणापासून थोडं कमबॅक करतो आल्याने संघ. धावांची गती खूप वेगाने चालली. तिला ब्रेक लावण्याचं काम करतोय गोलंदाज सलाम शेख. कारण 2 चेंडूवर 2 मोठे फटके आले. त्यानंतर गतीमध्ये थोडं परिवर्तन केलं. विकेट घेतली गेली. या मॅचचा पूर्वार्ध चालू आहे. उत्तरार्धामध्ये मात्र पाहायला मिळेल विजय पष्टे.
राईट आर्म अराउंड द विकेट्स, गोलंदाज तयार. फटका चांगला अलाउंड दी कार्पेट. मिड विकेटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक. परिणामी थ्रो चांगला होतोय. 2च धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. या 2 धावसंख्या पुढे सरकले. धावफलकावर धावसंख्या पाहायला मिळेल किती 58 धावा, 58 रन्स. विकेट गेला परंतु धावांची मोहर काही थांबत नाही. धावा सातत्याने पुढे चाललेल्या आहेत. 58 धावा स्कोर बोर्डवर. ओहो, बॅकफूट पंच पाहायला मिळाला आणि यावेळेस मात्र एका सिंगल इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षण झालं. 59 धावा धावफलकावर. निश्चितच एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि या शेवटच्या चेंडूवर टार्गेट सेट होईल. किती धावा करावा लागतील साई स्टार्स आल्याने संघाला. 59 धावा तर लागल्या आणि ते चेस करण्याची हिंमत धमक दाखवणारा बॅट्समन आल्याने संघामध्ये आहे. हा ट्रॅकर बॉल. यावेळेस संधी होते बॅट्समनला, परंतु बॅट्समन आऊट सुद्धा नसणार आहे आणि धाव सुद्धा नसणार आहे. कोणत्या प्रकारची धाव नाही. पहिली इनिंग संपली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर टायगर स्पोर्ट्स असणारी संघाची धावसंख्या ती 59 धावा. विजयासाठी 60 धावांची गरज विजय पष्टेला. अर्थातच 15च्या सरासरीने या धावा जमाव्या लागतील. आपण बघत राहा, आपण ऐकत राहा. वेताळ स्वामी चषक 2020-21. थँक्यू. या मॅचसाठी अंपायरची भूमिका जयजी थोरात सर, त्याचबरोबर त्यांच्या समवेत कामेश हजारे. जणू काही कामेश हजारेंची पर्सनॅलिटी म्हणजे सुभाष कामकरची कॉपी पेस्ट. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, मेहनतीशिवाय काहीच मिळत नाही आणि मेहनत जर प्रामाणिक असेल तर या प्रकारचं उत्तर आम्हाला मिळेल. विवेकानंदांच्या स्वप्नातील तरुण कसा असतो, तर विवेकानंदांच्या स्वप्नातील तरुण कामेश हजारे सारखा असतो. मॅचचा पूर्वार्ध बघितला. तब्बल 59 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर. आणि याच उत्तरार्धामध्ये पुन्हा एकदा तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करून आपण मॅचला सुरुवात करूया. 60 धावांची गरज. स्ट्रायकिंग आणि बॅट्समन शहापूर तालुक्याचा पोलाड, आमचा आवडता खेळाडू विजय पष्टे. स्ट्रायकर असेल. नॉन स्ट्राईक एंडवर समीर शेख. गोलंदाजी मार्ग. कोणत्याही चेंडूवर कोणत्याही गोलंदाजाला कोणत्याही दिशेला षटकार मारू शकतो. विजय पष्टे आपणास गोल्डन चान्स. 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारला तर बेताळ स्वामी चषक मित्रमंडळाकडून 500 रुपयाचे पारितोषिक. नक्कीच समीर शेखला हे करावं लागेल की स्ट्रायकिंगवर विजय पष्टे कोणत्या पद्धतीने येईल ही बॅटिंग ठेवावी लागेल, डिफेन्स करावं लागेल. कारण विजय पष्टे या मैदानाचा खडानखडा विजय पष्टेला माहिती आहे. या खेळपट्टीतील माती आणि माती माहिती आहे. या खेळपट्टीवरील चुन्याची दिशा सुद्धा त्याला माहिती आहे. लाईन लेन माहिती आहे. परंतु समीर शेख सुद्धा तेवढा ताकदीचा बॅट्समन आहे. आपण सरासरीचा जर विचार केला तर 15च्या सरासरीने जायचं आहे. म्हणजे आउट ऑफ लिमिट धावसंख्या नाही आहे. बघायला गेलं तर स्वतःच्या मनाला समाधान असणारी धावसंख्या पाहायला मिळेल ही दोन्ही संघासाठी. कारण 59 धावा 24 बॉल
24 बॉल 59 रन्स. परंतु समीर शेख चौकार तर आला. विजय पष्टे 3 चेंडूवर 3 षटकार मारले. तर वेताळ स्वामी मित्र मंडळाच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला या ठिकाणी लागू केलंय. नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीतील पहिलाच महत्त्वपूर्ण सामना. वाफे आणि आसनगाव दोन्ही संघाचे कॅप्टन नाणेफेकीसाठी यायचं आहे. आसनगाव संघाचा कॅप्टन आणि वाफे संघाचा कॅप्टन या नाणेफेकीसाठी यायचं आहे. नाणेफेक केली जाईल. मॅचला आपण सुरुवात करूया. तत्पूर्वी आपण या मॅचच्या उत्तरार्धात काय चाललं हे बघूया. पूर्वार्ध बघितला 59 धावा, 60 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर मयूर दिनकर येतोय. एव्हरीथिंग ॲज प्लॅन मित्रांनो. म्हटलं जातं प्रत्येक गोष्टीला नियोजन असावं लागतं. स्टँड अँड डिस्पॅच चेंडू काही वेळा हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली जज करतोय. 2 अँगल बघितल्या. एका डाव्या हाताने फिरला, त्यानंतर पुन्हा एकदा टर्न झाला. चेंडूची जजमेंट थोडी चुकली गेली. झेल मात्र सुटला. चेंडू जमिनीवर आढळला. यावेळी झेल सुटला. परिणामी 2 धाबा 8 धाबा स्कोर बोर्डवर. परंतु विजय पष्टे साईष्टा चालल्याने संघाला विजयाचा रथ, आणि या रथावर आरूढ जर कोण करत असेल तर तो बॅट्समन म्हणजे विजय पष्टे. हा एक खेळाडू आहे, तो या मॅचचं पारडं बदलू शकतो. समीर शेख सुद्धा खूप चांगला बॅट्समन आहे. फटका चांगला आहे. ऑन साईड खेळ आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. पूर्णपणे गॅप या ठिकाणी पाहायला मिळेल. चेंडू निघून जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा शेवटच्या चेंडूवर चौकार. अंपायरचा यावेळेस इशारा येईल. षटक संपलं. जयजी थोरात सांगली मेजर साहेब आपलं सुद्धा कौतुक. विजय पष्टे गोल्डन चान्स. 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले. वेताळ स्वामी मित्र मंडळाच्या वतीनं 555 रुपयाचं रोख पारितोषिक. विजय पष्टे आजपर्यंत हरिओम स्पोर्ट्स शहापूर संघाला या खेळाडूनं खूप मोठ्या स्थानावर नेऊन ठेवलं आहे. तो खेळाडू म्हणजे विजय पष्टे. निश्चितच कौतुक केलं जातं अशा खेळाडूंचं, कारण जे खेळाडू समालोचकांच्या नजरेमध्ये भरले जातात, जे खेळाडू आयोजकांच्या नजरेमध्ये भरले जातात, जे खेळाडू स्पॉन्सरच्या नजरेमध्ये भरले जातात, जे खेळाडू संघ मालकांच्या नजरेमध्ये भरले जातात, त्या खेळाडूंचं कौतुक आम्ही यूट्यूब नाही तर जगाच्या इतिहासामध्ये आणि या वर्तमानामध्ये त्याची नोंद घेऊन त्याचा इतिहास जमा करू याची शंका नाही. पहिलं षटक संपलं. धावा पाहायला मिळतील 12 आणि अजून 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. जवळपास 3 षटकं आहेत आणि या 3 षटकामध्ये 18 चेंडू 48 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्गावर प्रशांत दिनकर. विजय पष्टे एक विस्फोटक बॅट्समन आहे. निश्चितच ज्या वेळेला रायगड हा संघ खेळतो ना, त्यावेळेला त्या सर्व संघाचे समर्थक चर्चा करतात की रायगडचा टायगर उस्मान पटेल टिकला पाहिजे. ज्यावेळेला वाकण संघ खेळतो ना, त्यावेळेला चर्चा करतात सर्व समर्थक की केतन मात्र राहिला पाहिजे. आणि ज्या वेळेला साई स्पोर्ट्स शहापूर संघ खेळतो त्यावेळेला वाटलं पाहिजे, आम्ही बोलतो की एक खेळाडू राहिला पाहिजे. त्या खेळाडूचं नाव आहे संदीप निमसे. आणि ज्या वेळेला हरिओम स्पोर्ट्स शहापूर संघ खेळतो त्यावेळेला आम्ही समर्थक म्हणतो की कल्पेश जाधव खेळला पाहिजे. आणि आत्ता मात्र अल्यानी संघाचे सर्व खेळाडू या सगळ्यांच्या नजरा असतील त्या फक्त विजय पष्टेकडे. नेक्स्ट मॅच वाफे आणि तुते. माफ करा, मगाशी वेगळं अनाऊन्स झालं. वाफे आणि तुते या 2 संघाच्या दरम्यान लढत असेल. विजय पष्टे संकटात सापडला. आतापर्यंत या क्रिकेटच्या मनपटलावर अल्यानी संघ थोडेसे आनंदी होते. याचं कारण होतं विजय पष्टे मैदानावर होता. विजय पष्टे स्वतःच्या कामगिरीवर नाराज, जमिनीकडे बघत मैदानाच्या बाहेर यावं लागेल. फटका चांगला होता, एक चांगला फटका सजवला, परंतु झेल घेणारा खेळाडू कौतुक केलं जाईल. क्या बात आहे, अतिशय चांगला झेल. निश्चितच रोहन खाडे मॅच बघत असेल तर रोहन खाडेने याच पद्धतीचा झेल मयूर दिनकरचा सोडला होता. आणि आत्ता मात्र प्रतिस्पर्धी संघ अल्यानी असताना मयूर दिनकरच्या संघातील खेळाडूनं हा झेल विजय पष्टेचा सुरेख रीतीने पकडला. याला म्हणतात ईट का जवाब पत्थर से. याला म्हणतात एखाद्या गोष्टीवर वर्चस्व गाजवणं. यापूर्वी झेल सुटला आणि आता मात्र पकडला. सलाम शेखच्या बॅटमधनं फटका चांगला आहे. डीपेक्सच्या कव्हरला चेंडू होईल. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, परिणामी एकच सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. फंबलिंग यावेळेस होते. मिस कम्युनिकेशन, मिस कॉलिंग, आउट ऑफ कव्हरेज एरिया. यावेळेस एकच सिंगल धाव आली. आत्ता मात्र अल्यानी संघ संकटात अडकलाय. या संकटातून कोण बाहेर काढेल? आम्ही म्हणतो यदा यदाई धर्मस्य ग्लानिर्भवति भारत.
अभित्वानम धर्मसे तदात्मनम सृजाम्यहम, धर्म संकटात आहे, ईश्वराला अवतार घ्यावा लागेल. यावेळेस आडवा बॅटनं सरळ खेळ आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक येईल आणि चेंडू अडवला मनोज दिनकर याने. निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु थ्रो खूप चांगला आहे मनोज दिनकरचा. आम्ही एक स्पर्धा सातत्याने चर्चा करू. रमेश स्पोर्ट्स क्लब आयोजित सातगाव 2019 ची स्पर्धा होती आणि याच आसनोलीच्या विरोधात जय भवानी नेरवळे हा संघ खेळत होता. अजित दांडकरच्या संघाला एका चेंडूमध्ये 2 धावांची गरज असताना फटका अजितने मारला होता. त्यानंतर मयूर दिनकर लॉंगऑनला डीपमध्ये क्षेत्ररक्षण करत होता. तो फटका जमिनीलगत मारला. डीपमध्ये मयूर दिनकरने चेंडू कलेक्ट केला आणि जो थ्रो केला तो डायरेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये. दुसऱ्या धावेपासून वंचित ठेवलं नेरवळी संघाला आणि विजय झाला होता आसनोली संघ. म्हणून मित्रांनो, थ्रोला महत्व आहे. जर आपला थ्रो जात नसेल तर प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. फटका चांगला आहे. यावेळी चेंडू हवेमध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक येईल. जजमेंट पाहिली गेली, थोडी चुकली होती, परंतु झेल मात्र सुरेख पकडला. सलाम शेख बॅक टू द पॅव्हलियन. दुसरा झटका यावेळेस लागताना सायस्ता चालल्याने संघ बॅक फुटला पाहायला मिळेल. षटक संपलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बरोबर धावा पाहायला मिळतील फक्त आणि फक्त 16. अजूनही विजयासाठी 44 धावांची गरज. 12 बॉल 44 रन. ही मॅच कुठून कुठपर्यंत जाईल, खूप मोठ्या अडथळ्यांना पार करावं लागेल अल्यानी संघाला. आणि यामधीलच एक मोठा अडथळा म्हणजे अनिल दिनकर. लेग ब्रेकर बॉल आहे त्याच्या हातामध्ये. चेंडू ज्या ज्या वेळा घेतला जातो, मी सकाळी चर्चा केली, आम्हाला लेग ब्रेकर बॉल म्हणून ऑस्ट्रेलियन प्लेयर शेन वॉर्नर इज द वन ऑफ द बेस्ट प्लेयर ऑफ लेग ब्रेकर इन क्रिकेट हिस्ट्री. क्रिकेटच्या इतिहासामध्ये लेग ब्रेकर बॉलच जर कोण असेल तो म्हणजे ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न. आणि आता मात्र अनिल दिनकर लेग ब्रेक खूप चांगल्या पद्धतीने फेकतो. फ्रंट फुटवर येऊन बॅटिंग करावी लागेल. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू खाली 4 क्षेत्ररक्षक. याला म्हणतात चुकीचा आय कॉन्टॅक्ट. ज्या ज्या वेळेला आय कॉन्टॅक्ट होतो ना त्या त्यावेळेला आमच्या तरुणांना माहिती आहे काय होतं. म्हणून आय कॉन्टॅक्ट परफेक्ट असणं गरजेचं आहे. समजणे वाले को इशारा काफी होता है. हा आय कॉन्टॅक्ट या ठिकाणी झाला नाही. एकेका गोष्टीच्या पाठीमागे अनेक माणसं लागली ना की ती गोष्ट हातात सापडत नसते. यावेळी चेंडू हवेमध्ये होता. 4 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल मात्र निसटला. आमचे मित्र रावण या व्यासपीठावरून या मॅचचा आनंद घेताना आणि खऱ्या अर्थानं नितीनजी अंदाडे, हो हो, स्टँड अँड डिस्पॅच, उभं राहा आणि पाठवा. चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. समीर शेख जलवा दाखवलाय. थोडीशी आशा कुठेतरी पल्लवित झाले. थांबलेला झरा विजयाचा पुन्हा एकदा त्या झराला पाझर फुटलाय. षटकार तर आला. आल्याने संघ विजयाकडे जाताना पाहायला मिळेल का? प्रेक्षकांच्या चर्चा चालू असतील. हु विल विन दिस मॅच, आय डोंट नो. आम्हाला माहित नाही कोण जिंकेल ही मॅच, परंतु मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल यात कोणत्याही प्रकारचा वाद नाही. बॅटिंग करतो बॅट्समन समीर शेख. फटका चांगला. यावेळेस बॅक फुटला आला होता. डीप मध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय सुरेख झेल. निश्चितच फटका चांगला सजवला, मिडल अप केला होता, परंतु एलिव्हेशन पाहायला मिळालं, डिस्टन्स मात्र पाहायला मिळालं. बाउंड्री क्लिअर करू शकला नाही. सुरेख झेल पकडला. चेंडूला थोडी उंची पाहायला मिळाली. फटका चांगला होता. स्वीट साऊंड या ठिकाणी कानावर आढळला, परंतु चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला नाही. समीर शेख थोडासा नाराज असेल, कारण विजयी पारी करणारा विजय पष्टे खेळाडू कक्षामध्ये जाऊन शांतपणे झोप बसलाय. नवीन बॅट्समन मैदानात आलाय नितीन निमसे. हो हो, निलेश निमसे. स्विंग अँड मिस. चेंडू हवेमध्ये स्विंग होतो आणि पडल्यानंतर स्पिन होतो. ही जादू आहे या बोटांमध्ये, कारण फिंगर मोड केल्यानंतर चेंडू ज्या ज्या वेळा फेकला जातो ना त्यावेळेला तो थोडा टर्न होतो आणि जसा चेंडू जुना होत जातो त्याच्यावरचा कापूस निघला जातो. तो टर्न करण्यासाठी गोलंदाजाला सोपा होत असतो. या ठिकाणी अनिल दिनकर सोपं काम पाहायला मिळत आहे. अपील केली, एज लागली गेली, बॅट्समन आउट. वर्चस्व गाजवलं या मॅचमध्ये टायगर्स आसनोली संघानं.
बेताल स्वामी चषक 2020-21 एक लेजंड क्रिकेटर या मॅचचा आनंद घेतोय. अर्थातच नाव असेल श्रावण डोंगरे. सकाळी याच खेळाडूनं हे मैदान, आम्ही या मैदानाचे राजे का आहोत हे दाखवलं. तब्बल 5 षटकार त्याच्या बॅटमधनं यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही सुद्धा त्याचा आस्वाद घेतला. आणि नेक्स्ट मॅचमध्ये आम्हाला श्रावण डोंगरे पाहायला मिळेल. टेनिस क्रिकेट जगतामध्ये शहापूर तालुक्याचा क्रिकेट खऱ्या अर्थानं खूप ॲडव्हान्स क्रिकेट झाला आहे. आणि याच शहापूर तालुक्याचा क्रिकेट अनेक खेळाडूंच्या माध्यमातून 7 समुद्रापलीकडे जाऊन पोहोचला आहे. जणू काही विजयाचा नादब्रह्म सातत्याने घुमतोय. विजयाचे रणशिंग फुंकले जातात. शहापूर अनेक ठिकाणी शिरपेच्यात मानाचे तुरे रोवले जातात. आज मात्र JD आणि कल्पेश जाधव हे 2 खेळाडू महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जाऊन पोहोचले. आदरणीय संदीपजी निमसे सर दुबईला गेले आणि दुबईमध्ये आपल्या नावाचा दबदबा दाखवला. याला म्हणतात मित्रांनो क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेट, द गेम ऑफ इमोशन्स. आमचे नरेश डोमे सर सातत्याने म्हणतात आमच्या भावना या क्रिकेटमध्ये दडलेल्या आहेत. म्हणून की काय, अनेक सामने हरल्यानंतर आमचे खेळाडू आम्ही रडताना बघितलेले आहेत. एक वेळ आमची प्रेयसी आम्हाला सोडून गेली तर आम्ही रडणार नाही, परंतु आम्ही जर आमचा सामना गमावला तर आमच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा येतील. क्रिकेटमध्ये आमच्या भावना दडलेल्या आहेत. आम्ही क्रिकेटवर एवढं प्रेम करतोय, आम्ही क्रिकेटचे वेडे झालेलो आहोत. नक्कीच, कारण वेडे तेच असतात जे इतिहास रचले जातात आणि इतिहास रचतात आणि वेड्यांनी रचलेला इतिहास शहाणे मात्र वाचत बसतात. क्रिकेटचे वेडे या ठिकाणी पाहायला मिळतील. क्रिकेटची पंढरी आहे, क्रिकेटचं महाकुंभ आहे, क्रिकेटचं युद्ध आहे, द्वंद्व आहे, हे बॅटल आहे. हे बॅटल मात्र रंगणार. आजची सायंकाळ कोण गोड करणार? कालची सायंकाळ गोड केली आई गावदेवी गोटेकर बी संघानं. आज मात्र अनेक नामांकित संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. नवीन बॅट्समन रोहन खाडे मैदानावर गेलाय. नवखुराचा बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडवर नितीन निमसे. तुते संघाचा कर्णधार तुते अविनाशजी पांढरे. फटका चांगला आहे, चेंडू निघून जाईल समालोचन कक्षाच्या डोक्यावरून, बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅक्सिमम षटकार किती पाहिजेत? लय पाहिजेत ना. 5 चेंडू 31 धावांची गरज. 5 चेंडू 31 धावा म्हणजे 5 षटकार जरी मारले तरीही अल्यानी संघ धोक्यात येईल. परंतु एखादा दुसरा नो बॉल आणि वाईट चेंडू पडला आणि जर 5 षटकार आले तर मात्र अल्यानी संघ जिंकेल, सांगता येत नाही. क्रिकेटवर विश्वास ठेवणं थोडं कठीण झालंय. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, फटका तर बसलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे. क्रिकेटमध्ये चांगल्या कॉलिंग होत असतात, चांगली चर्चा होत असते. कधी कधी कॅप्टन सुद्धा आपल्या खेळाडूंना चर्चेमध्ये घेतो. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आम्हाला अनेक प्रकारचे कॅप्टन आम्ही बघितलेले आहेत. आत्ता सुद्धा मयूर दिनकर सांगत असताना 5 चेंडू चांगल्या पद्धतीने फेकले चालतील, 5 षटकार गेले तरी चालतील. आम्हाला एक सामना आठवेल ज्यावेळेला महेंद्रसिंग धोनी विराट कोहलीला सांगत होता. विराट कोहलीचं लक्ष नव्हतं एका मॅचमध्ये आणि त्यावेळेला महेंद्रसिंग धोनीच्या मुखातून आपोआप वाक्यांची उंजळ निघाली होती, चिक्कू तिकडे अनुष्का नाही आहे. त्यावेळेला मात्र विराट कोहलीचं लक्ष कुठेतरी विचलित झालेलं लक्ष पुन्हा जागेवर आलं. क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टी घडतात. क्रिकेटची एक अभूतपूर्व विश्वसनीय विलोभनीय दुनिया आहे मित्रांनो. आणि याच क्रिकेटच्या दुनियेमध्ये तमाम क्रिकेट रसिकांचं रमेश शिंदे पुन्हा सहर्ष स्वागत करेल. रोहन खाडे, फटका चांगला आहे, चेंडू निघून जाईल मैदानाच्या बाहेर. षटकार आला रोहन खाडे. परंतु हे फटके यापूर्वी जर लागले असते तर मात्र ही मॅच कुठेतरी तयार झाली असते. परंतु ही मॅच जाऊन बसले टायगर स्पोर्ट्स आसनोली संघाच्या घरामध्ये. ती बाहेर यायला तयार नाही आहे. वेळ निघून गेली. विजयाचा सुगंध थोडा थोडा दरवळतोय टायगर स्पोर्ट्स आसनोली संघाच्या खात्यामध्ये. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली अनिल दिनकरच्या माध्यमातून. यावेळेस वाईड वारकर केलाय, तो अतिशय हलक्या गतीने चेंडू फेकलाय. अनिल दिनकर आनंद घेतोय. पण कधी कधी ही गोष्ट लेझी करत असताना ना थोड्याफार दुखापती होतात. या ठिकाणी स्प्रे आहे, जर लागला असेल तर या आणि तो स्प्रे सुद्धा आपण मारू शकता. अनिल दिनकर लेजंड क्रिकेटर, खूप वर्षापासून क्रिकेट खेळतात. पांढऱ्या रंगाची ट्रॅक आणि रेड कलरचा टी शर्ट घातलाय, निळ्या कलरचे शूज आहेत पायामध्ये.